नमस्कार, मी अमोल जोशी. आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. पहिली महत्त्वाची बातमी. मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. 1 कोटी स्वीकारताना महिलेला सातारा पोलिसांनी अटक केलेली होती. या खंडणी प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट निर्माण झालाय. साताऱ्याचे मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरण हे थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलंय. दिल्लीतील मथुरामधील प्रसिद्ध ज्योतिषी अशोक छोटूलाल शर्मा याला दिल्लीतील लक्ष्मीनगरमधून वडूज पोलिसांनी अटक केली आहे. अशोक शर्मा हा दिल्लीतील प्रसिद्ध ज्योतिषी म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे अनेक नामांकित व्यक्ती घरातल्या समस्या किंवा मोठे प्रोजेक्ट किंवा व्यवहार घेऊन जातात अशी माहिती मिळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे आणि ज्योतिषाची ओळख ही खंडणी प्रकरणाच्या 1.5 महिने अगोदर एका सत्संगामध्ये झाली होती. त्यानंतर या महिलेनं अशोक शर्मा या ज्योतिषाला आपला गुरु केलं. सातारासह महाराष्ट्रामध्ये अशोक शर्माचे अनेक शिष्य आहेत. आणि याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी वैभव बोडके सध्या आपल्या सोबत आहेत. वैभव, या ज्योतिषाला अटक झाल्यामुळे एक नवा अँगल या प्रकरणाला मिळताना दिसतोय. काय काय फॅक्ट्स समोर आलेत आतापर्यंत? नक्कीच अमोल, या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. सातारचं प्रकरण हे दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जो प्रसिद्ध ज्योतिषी आहे दिल्ली मथुरा येथील अशोक शर्मा याला आत्ता वडूज पोलिसांनी अटक देखील केली आहे. मोठ्या प्रमाणावर हे प्रकरण 3.5 महिन्यापासून गाजताना आपल्याला पाहायला मिळत होतं. मंत्री जयकुमार गोरे असतील, त्यांच्यावर जी खंडणी मागितली होती त्या खंडणी प्रकरणामध्ये महिलेसह अनेक जे त्याच्याबरोबर साथीदार होते त्यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता हा मोठा जो दिल्लीमध्ये प्रसिद्ध ज्योतिषी आहे म्हणून ओळखला जातो त्या अशोक शर्माला देखील पोलिसांनी आता बेड्या घातल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अशोक शर्माला आता वडूज पोलीस ठाण्यात देखील इकडे सातारला देखील घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते. जर हे प्रकरण नेमकं काय जर बघायला गेलं तर ही माहिती जी मिळते आपल्याला त्यानुसार अशोक शर्मा हा जी महिला होती तिच्या 1.5 महिन्यापासून संपर्कात होता. त्यानं त्या महिलेला सांगितलं गेलं की तू मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी माग असं त्यानं वारंवार सांगितलं गेल्याची देखील माहिती ही आपल्याला मिळते. त्याचबरोबर जी महिला आहे तिथे चॅट्स असतील, त्याचबरोबर कॉल्स असतील, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल्स असतील, टेक्स्ट मेसेज असतील, हे देखील या महिलेचे आणि त्या ज्योतिषाचे पोलिसांना तपासामध्ये आढळले. त्यानंतर त्या ज्योतिषाला पकडण्यासाठी वडूज पोलीस हे दिल्लीला जाऊन पोहोचले आणि त्यांनी आता त्याला अटक केल्याचे पाहायला मिळते. 3 दिवसाची कस्टडी देखील पोलिसांनी दिल्ली कोर्टाकडून मागितल्याचं आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे अत्यंत ट्विस्ट आणणारी अशी ही घटना आहे. या प्रकरणावर आपलं लक्ष राहील. तूर्त धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीबद्दल. पुढची बातमी आहे पुण्याहून. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये